नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि भ्रष्टाचारी खासदार सुरेश कलमाडी यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने। प्रभाग क्रमांक 63 मध्ये नव्याने विकसित करण्यात आलेल्या कैलासवासी सचिन बाळासाहेब आंग्रे उद्यानाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक सन्मान ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर कोटा हरिनारायण यांना जाहीर। महापारेषण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक। पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भ्रष्टाचारी सुरेश कलमाडी यांनी त्वरित राजीनामा द्यावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली। ही निदर्शने खंडूजी बाबा चौकात करण्यात आली। यावेळी भाजप शहर सरचिटणीस योगेश गोगावले, शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, हडपसर मंडल अध्यक्ष माऊली कुंडले, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, पर्वती मंडल अध्यक्ष विश्वास ननावरे, कोथरूड मंडल अध्यक्ष अजय मारणे, सरचिटणीस आबा तुपे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। या कलमाडीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, भ्रष्टाचारी सुरेश कलमाडी त्वरित राजीनामा द्या, गजनी सुरेश कलमाडी हाय हाय, पंतप्रधानांच्या बैलाला घो, पंतप्रधानांचा रिमोट कंट्रोल, सोनिया गांधींचा धिक्कार असो इत्यादी घोषणांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली। या घोषणाबाजीत महिला कार्यकर्त्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता। काँग्रेस सरकारमधील मोठमोठे नेते भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली जेलमध्ये बंद असल्याने त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा तसेच मृत्यूभंज झाल्याचे नाटक करून भ्रष्टाचारांच्या आरोपातून सही सलामत सुटण्याचा प्रयत्न करणारे गजनी खासदार सुरेश कलमाडी यांच्या त्वरित राजीनामा देण्यात यावा या मागण्यांसाठीही निदर्शने करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। मुख्य रहदारीच्या चौकात ही निदर्शने करण्यात आल्याने यावेळी पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख ठेवण्यात आला होता। प्रभाग क्रमांक 63 मध्ये नव्याने विकसित करण्यात आलेल्या कैलासवासी सचिन बाळासाहेब आंग्रे उद्यानाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल, मनसेचे उपाध्यक्ष विजय तडवळकर, मनसेचे गटनेते रवींद्र धंगेकर, नगरसेवक ॲडव्होकेट किशोर शिंदे, रणजित शिरोळे, बाबासाहेब आंग्रे, शहराध्यक्ष प्रकाश ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वसामान्यांच्या गरजांकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष द्यावे अशी सूचना करून राज ठाकरे यांनी राजकारण्यांच्या इंच विकूया जमीनबाबतच्या धोरणावर हल्ला चढविला। यावेळी राज ठाकरे म्हणाले, सर्वांच्या उपयोगाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या उद्घाटनासाठी कोणी दीडशहाण्या पाहुण्यांची वाट पाहत थांबू नका। ज्या ज्या वयात त्या त्या गोष्टींचा उपभोग घेताच आला पाहिजे। शहरात उद्याने, तलाव अशा सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, पण महापालिका या सुविधा उपलब्ध करून देत नाही म्हटल्यावर मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये बांधकाम व्यावसायिक या सुविधा उपलब्ध करून देऊ लागले आहेत। पूर्वीच्या काळी शहरे मोकळी होती, अप्रतिम बागा असायच्या। शहरे जसजशी वाढत गेली तशा गरजा वाढत आहेत, त्याप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। आरक्षित जागांवर मैदाने, बगीचे उभारा, भरमसाठ कर भरूनही नागरिकांना क्षुल्लक गोष्टी मिळत नसतील तर सत्ता चाटायची का असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक ॲडव्होकेट किशोर शिंदे यांनी केले। आणि त्यावेळेला तर त्यांना मिळालं नाही। आज बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी अनेक बिल्डर मोठमोठ्या सोसायट्या उभ्या करतात आणि जाहिराती करताना काय सांगतात, आम्ही तुम्हाला स्विमिंग पूल देऊ, आम्ही तुम्हाला बाग देऊ, आम्ही तुम्हाला काय तो जॉगिंग ट्रॅक देऊ, याच्यावरती फ्लॅट विकतात। जी गोष्ट सरकारने महानगरपालिकेने दिलीच पाहिजे तीच गोष्ट आज बिल्डरांना ते समोर लोकांच्या दाखवून विकावे लागतात फ्लॅट। मी लहानपणापासून जेव्हापासून मी पुण्यामध्ये येत असे, मला अजूनही आठवत संभाजी पार्क आणि ते झू कुठे होतं, सारसबाग, आणि तो सारसबागेतला गणपती, आणि बऱ्यापैकी एक मोकळं शहर होतं। अप्रतिम बागा असायच्या, आजही असतील कदाचित, पण बस तेवढंच। आज शहर वाढतंय, शहरं मोठी होत आहेत, लोकांच्या गरजा वाढत आहेत, लोक आज राहायला येत आहेत, या शहरामध्ये इतकी मोठ्या प्रमाणावरती लोक येत आहेत
आणि त्याच्यासाठी म्हणून ज्या गोष्टी हव्या आहेत, आमच्याकडे कोणत्या गोष्टी येतात? हॉस्पिटल यावी, पण हॉस्पिटल कशासाठी? धंदा म्हणून येत आहेत. लोकसंख्या वाढते, रोगराई वाढते, त्याच्यामुळे हॉस्पिटलचा धंदा जोरात आहे, तेजीत आहे. पण ज्या गरजा, ज्या माता भगिनींना, ज्या मुलांना आज शाळेमधनं आल्यावरती करायचं काय? आणि मग आज आपण बोलतो आजची मुलं मैदानी खेळ खेळत नाहीत, घरात बसून कम्प्युटरवरती असतात. आणि जागा कुठे त्याला खेळायला? त्याला वाटलं तर पाहिजे, आतून वाटलं पाहिजे की मी जाऊन त्या बागेमध्ये खेळेन, मी त्या जाऊन मैदानामध्ये खेळेन. का, कधी खेळेन? जर ती मैदानं उरली असतील तर, त्या बागा उरल्या असतील तर. माझी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये हेच सांगणं असतं, जे रिझर्वेशन मधले प्लॉट आहेत, जे बाबा जे ज्याच्यासाठी आहेत, की बागेसाठी असेल तर बाग काढा तिथे, मैदानासाठी असेल तर चांगलं मैदान करा तिथे. लोक आज इतका कर भरतायत या सगळ्या महानगरपालिकांना, राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला एवढा कर भरतायत, आणि एवढ्या कराच्या मोबदल्यामध्ये जर समजा त्यांना एवढ्या शुल्लक गोष्टी जर मिळू शकत नसतील तर काही चाटायची ते सत्ता? लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य स्मारक पारितोषिक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर कोटा हरिनारायण यांना जाहीर करण्यात आला, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी केसरी वृत्तपत्रांचे संपादक एस.के. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या 91व्या पुण्यतिथी दिनानिमित्त 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:15 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या समारंभात डॉक्टर टिळक यांच्या हस्ते या पारितोषिकाचे वितरण होणार आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी बोलताना टिळक म्हणाले, या पारितोषिकाच्या वितरण प्रसंगी 2 पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. त्यात ॲडव्होकेट सुनीता बन्सल यांच्या ब्लॅक कोट या पुस्तकाचा समावेश आहे. लोकमान्यांवरील खटले आणि प्रामुख्याने दुसऱ्या राजद्रोहाच्या खटल्याचा तपशील या पुस्तकात आहे. तसेच डॉक्टर टिळक यांचे मेकर ऑफ मॉडर्न इंडिया लोकमान्य टिळक या पुस्तकाच्या जपानी भाषेतील अनुवाद प्रकाशित होणार आहे. 1983 पासून प्रदान करण्यात येत असलेल्या या पारितोषिकाचे यंदा 29वे वर्ष आहे, असेही त्यांनी सांगितले. महापारेषण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली. लोणी काळभोर पोलीस स्टेशन परिसरातील मोठ्या प्रमाणावर महापारेषण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारा चोरी करणारे अट्टल गुन्हेगार राजेंद्र तुकाराम खरे, दीपक कैलास कांबळे, मोहम्मद हाजी मिया शेख यांना अटक करण्यात आली, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार संजय भोवंडे, शिपाई आनंद काळे, अमोल जाधव, सुनील काळे, उमाकांत कुंजीर, निलेश कदम यांनी सहभाग घेतला होता. या पथकाने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ओळखून त्यांना या ताब्यात घेतले. या गुन्हेगारांनी सन 2007 ते 2010 सालात डीपी चोरीचे एकूण 29 गुन्हे केले. त्यांना यापूर्वी खून, पाण्याची मोटार चोरीसारख्या गुन्ह्यात अटक झाली होती. त्यांच्याकडून महापारेषण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर मधील 120 किलो तांब्याच्या 36,000 रुपये किमतीच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांची पिके, वीज पुरवठा खंडित झाल्याने जळून हवालदिल झालेल्या शेतकरी वर्गास काही प्रमाणात दिलासा मिळालेला असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकसंवाद पुण्याच्या वतीने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे का या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, सुनील माळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अनिल शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पळशीकर म्हणाले, कल्पनाशक्ती नसलेल्या, राजकीय उदासीनता दाखविणारा आणि विकासांविषयी, समस्यांविषयी थेट न बोलणारा मध्यम वर्ग यांच्या अभद्र युतीमुळे
फक्त पुण्याचाच नाही तर देशातील सर्वच महानगरांचा विकास कोलमडला आहे असेही त्यांनी सांगितले. पळशीकर पुढे म्हणाले, मध्यम वर्ग विकासाविषयी समस्यांविषयी बोलत नाही, त्यामुळे सार्वजनिक समस्या म्हणजे गरिबांचे प्रश्न असे या समस्यांचे स्वरूप बनत चाललेले आहे. शहरांच्या विकासाचे नियोजन करण्याचे अधिकार खरोखरच स्थानिक नेतृत्वाला आहेत का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. नगररचना विभाग मुंबईमधून JANANURM सारख्या योजना दिल्लीतून राबवण्यात येतात आणि स्थानिक महापालिका फक्त स्थानिक एजन्सी म्हणून कार्यरत राहतात. त्यामुळे महापालिकांकडून कोणत्या विकासाची अपेक्षा करायची हा प्रश्न निर्माण होतो. राजकीय कार्यकर्ते फक्त आमदार खासदार यांना मते मिळवून देणारे एजंट बनले आहेत. पुण्याचा विकास करायचा म्हणजे नेमके कोणाचे हितसंबंध जपायचे असा प्रश्न उपस्थित होतो. स्थानिक नेतृत्व मर्यादित भूमिका घेतात, त्यामुळे विकास होत नाही असेही पळशीकर यांनी सांगितले. शिरोरे म्हणाले, राजकीय नेतृत्व निर्णय घेण्यास सक्षम नाही. त्यांना समस्या प्रश्न माहीत आहेत, मात्र राजकारणी मतदारांकडे ग्राहक म्हणून पाहतात असेही शिरोरे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संयोजन विजय काळे यांनी केले. सुभाषनगर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने डॉक्टर नलिनी गुजराथी यांच्या विचारांची जादू या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष मधु देवधर, सचिव विद्याधर खानवेलकर तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी डॉक्टर गुजराथी यांनी ज्येष्ठ नागरिकांना सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचारांचे परिणाम समजावून सांगितले. विचारांची जादू यावर बोलताना गुजराथी म्हणाल्या, कोणतीही कृती न करता एखादी घटना घडून जाते, ती फक्त विचाराने. त्यामुळे नेहमी सकारात्मक आणि चांगला विचार करावा, कारण प्रत्येक विचार हा घटनेत बदलू शकतो. विचार हा एक शक्तीचा तरंग असून तो अदृश्य आहे. विचाराला नेहमी भावनेने बळ द्यावे लागते. परमेश्वर एक शक्ती असून ती कोणतीही व्यक्ती नव्हे. सृजन प्रक्रिया ही विचारांच्या माध्यमातून चालणारी आहे. एक नकारात्मक विचार आपल्याला सळो की पळो करून सोडतो. नकारात्मक विचार करत राहणे ही एक वाईट सवय आहे. त्यामुळे नकारात्मक भावना विचार मनातून काढून टाकला पाहिजे. आपण नेहमी सकारात्मक बोलले पाहिजे. कोणत्याही गोष्टीचे चित्र रंगविताना ते अर्धवट रंगवू नये असेही गुजराथी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीला विचारांना अलिप्त होऊन बघितले पाहिजे. विचार, भावना, उच्चार आणि फळ हे विचार प्रक्रियेचे स्वरूप आहे. नकारात्मक विचार ही भीती, ताणतणाव निर्माण करते. जर भोवताली नकारात्मक विचार येत असेल तर बहिरे बना. दररोज एकतरी चांगली भावना, विचार मनात आणा. भौतिक विचार आणि सकारात्मक विचार हे नेहमी सुख, समाधान आणि आनंद देतात असेही त्यांनी सांगितले. टिळक आगरकरांच्या बरोबर विचारांचे भान ठेवा असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी केले. प्रतिभा ठिपसे लिखित विचारव्यूह टिळक आणि आगरकर यांचे वैचारिक अधिष्ठान या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दीपक टिळक होते. गोखले म्हणाले, टिळक आणि आगरकर यांच्यातील वैचारिक मतभेद मर्यादित क्षेत्रापुरते होते. टिळक श्वसासनाबाबतीत आग्रही होते तर आगरकरांनी समाज सुधारणेची आग्रही भूमिका मांडली. आगरकरांचे विचार परिपक्व होते. टिळकांच्या विविध भूमिकांचा विचार केला असता ते प्रतिगामी विचारांचे नव्हते असेच दिसून येईल. डॉक्टर टिळक म्हणाले, टिळक आणि आगरकरांनी कोणतेही शब्द वापरले यापेक्षा त्यांनी जे मांडले त्यामागचा विचार काय होता हे ध्यानात घेणे महत्वाचे आहे. टिळक आगरकरांविषयी आजही समाजामध्ये एकांगी माहिती असल्याची खंत डॉक्टर टिळक यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन प्रकाशनचे नितीन गोगाटे यांनी केले. सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले. समाज विज्ञान मंडळ न्यासाच्या वतीने समा गर्गे पुरस्कार प्रदान करण्यात आला. 20व्या शतकातील गाजलेले 10 वृत्तपत्र संपादक, पुस्तकाचे लेखक अनिल बळेल आणि या पुस्तकाचे प्रकाशक रवींद्र घाटमांडे यांना समा गर्गे पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी न्यासाचे प्रमुख विश्वस्त एकनाथ बागुल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या पुरस्काराच्या वितरण समारंभात वृत्तपत्र संपादन काल, आज आणि उद्या या विषयावर ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार महावीर जोंधळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अपयश झाकून टाकण्यासाठी धडपडणारे राजकारणी मालक आणि व्यापारांशी जोडला गेलेला माध्यमांचा चढता आलेख यामुळे सध्याची पत्रकारिता आपले मूळ ध्येयच विसरली आहे. विचारांशी जोडली गेलेली भक्ती विसरत माध्यमातून चालणारी जाहिरातांची सक्ती आणि आसक्ती यामुळे सर्वसामान्यांनी माध्यमांना
माध्यमांचा वापर करावा की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत माध्यमांचा ग्राहकांनीच त्यांच्यावर वचक ठेवण्याची गरज असल्याचे मत जोंधळे यांनी व्यक्त केले. जोंधळे म्हणाले, पूर्वी आदर्श पत्रकारितेची मूलतत्वे संपलेली नव्हती. आता तसे नाही. आता मालकांच्या दबावामुळे संपादकांचा वचक संपून त्याची जागा व्यवस्थापकांच्या वचकाने घेतली आहे. बळेल आणि घाटपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले.